ज्या महिलांचे वजन जास्त आहे आणि त्यांना सडपातळ किंवा बारीक व्हायची इच्छा आहे त्यांनी आजपासून या 5 गोष्टी खायला सुरू करा. कधी कधी स्वतःलाच आरशात बघताना असं वाटत नाही का पोट जास्त सुटलंय. फोटो काढताना आपण न कळत पदर किंवा दुपट्टा पुढे घेतो आणि मनात येतं खरंच थोडीशी बारीक झाली असती तर बरं झालं असतं. जर तुमच्याही मनात असेच विचार असतील तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी अशा 5 पदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुम्ही योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात खायला सुरुवात केली की शरीराचा जडपणा जाऊन आपोआप हलकं व्हायला सुरू होईल. ना तुम्हाला उपाशी राहायची गरज आहे, ना तासनतास जिममध्ये जाऊन स्वतःला दमवण्याची गरज आहे. बघा, वजन वाढणे ही तुमची चूक नसते, हा हार्मोन्सचा प्रभाव असतो. तर कधी स्वतःचा ताण, वेळेवर न खाणे, ॲसिडिटी यामुळे वजन वाढत असतं. स्त्रिया नेहमी सगळ्यांचीच काळजी घेतात पण स्वतःच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतात. आज आपण व्हिडिओमध्ये नाही कोणता डाएट बघणार आहोत, नाही कोणते एक्सरसाइज, आपण असे पदार्थ बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या शरीरातील जास्तीत जास्त चरबी मिटवून तिला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला स्वतःचं शरीर निरोगी आणि हलकं ठेवायचं असेल तर एक छोटं काम करा. व्हिडिओला एक लाईक करा. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यापर्यंतही जास्तीत जास्त माहिती शेअर करा आणि अशाच उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा. आता नीट लक्ष देऊन ऐका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. 1 बदाम. सकाळीच उठल्या उठल्या आपण नाश्ता करायच्या मागे किंवा चहा पिण्याच्या मागे असतो, पण सर्वात प्रथम तुम्ही रात्रीचे 5 बदाम भिजवून घालून हे जर सकाळी घेतलात त्यामुळे चहाची कॉफीची क्रेविंग यामुळे कमी होणार आहे. तसेच बदाम खाल्ल्यामुळे तुमचं तात्पुरतं पोट हे भरल्यासारखं वाटणार आहे, त्यामधून तुम्हाला कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात भेटणार आहे. दुसरं, मुगाचा चिल्ला. आता अगदी कान देऊन ऐका, कारण पहिला मुद्दा सगळ्यात जास्त चुकीचा समजला जातो. आपल्याकडे अनेक महिला किंवा पुरुषांना वाटतं की बारीक व्हायचं असेल तर सकाळचा नाश्ता अगदी थोडासा करावा किंवा चक्क टाळावा. पण खरं सांगू का, हे तर तुमच्या फायद्याचं नसून तोट्यातच आहे. कारण मुगाचा चिल्ला असा पदार्थ आहे तुमच्या शरीराशी कुस्ती खेळत नाही, तो प्रेमाने शांत करतो. जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर मुगाचा नाश्ता करता, म्हणजेच मुगाचा चिल्ल्याचा नाश्ता करता, तेव्हा तुमचं पोट बराच वेळ भरलेलं राहतं व काही खाण्यापिण्याचा हट्ट करत नाही. भूक पचायला वेळ लागतो, त्यामुळे एकदम रक्तातील साखर वाढत नाही, त्यामुळे मन अरबट चरबट खायची इच्छा धरत नाही. ज्यांचं पोट सुटलेलं आहे, पोट दिसत आहे, त्यांना बऱ्याचदाच वाटतं चरबी आहे, पण अनेकदा हे अपचन असून हळूहळू पोटातील सूज, जडपणा कमी करतात. तुम्हाला 1 ते 2 आठवड्यामध्ये याचा हलकेपणा वाटू लागतो. तुमचे जुने कपडे तुम्हाला फिट बसायला लागतात. सगळ्यात मोठा फायदा, ते खाऊन तुम्हाला चक्कर वगैरे येणार नाही, अशक्तपणा वाटणार नाही आणि पोट देखील तासनतास भरल्यासारखं वाटेल. याउलट तुम्हाला एकाच वेगळी एनर्जी येईल. ऑफिसला वगैरे जाऊन काही न खाण्याचा विचार येणार नाही. ज्यांना वर्षानुवर्षे डाएट करून सुद्धा हार मानली आहे त्यांनी सुद्धा मूग खाल्ल्यावरच भरपूर फरक जाणवतोय असं म्हटलं आहे. तुम्ही कोणत्या वयोगटातील आहेत? 20, 30, 50? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तिसरं, मेथीदाणे. शरीराची आतून स्वच्छता करण्यास मेथीदाण्याचा खूप फायदा होतो. मेथीदाणे हे तुमचे वजन कमी करत नाही, त्यामुळे तुमचं पोट देखील साफ करण्यास मदत होते. तसेच हार्मोन्स देखील संतुलित राहण्यास मेथीदाण्याचा मदत होतो. रात्री 2 ते 3 चमचे मेथीदाणे पाण्यात भिजवून सकाळी तुम्ही हे पाणी व मेथीदाणे चावून खा. यामुळे तुम्हाला वजनात देखील भरपूर प्रमाणात फरक पडणार आहे. ज्यांना डायबेटिक्ससारखे आजार आहेत त्यांनी देखील मेथीदाण्याचा आहारात समावेश करावा. जिरं. त्यांना नेहमी पोट फुगल्यासारखं वाटतं, ॲसिडिटी होते, पोट साफ होत नाही, त्यांना जिरं हे वरदानच आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होते. ज्यामुळे रात्री 2 ते 3 चमचे रात्री 1 ग्लास पाण्यात भिजवून सकाळी उपाशी पोटी पिल्याने वजनात देखील भरपूर प्रमाणात फरक होतो व पोटावरची चरबी देखील कमी होते. आपण म्हणतो मी काहीच खात नाही तरी माझं वजन वाढतं, पण तुमचं पोट बिघडत असतं तेव्हा तुमचं वजन वाढू लागतं. जिरं तुमची पचनशक्ती इतकी मजबूत करतं की वाढलेलं वजन देखील आपोआप खाली येऊ लागतं. कधी कधी वजन काट्यावर तुम्हाला फारसा फरक दिसणार नाही, पण तुमच्या कमरेचा घेर, पोटाचा फुगीरपणा, मांड्यावरती सूज कमी झाल्याचे तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल आणि हाच तो खरा बदल आहे. जिरं खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते, ज्यामुळे सतत काहीतरी खाण्याची तगमग असते ती शांत होते व रात्री झोपताना जडपणा वाटायचं कमी होतं व फ्रेश वाटू लागतं. शरीरातील साचलेली घाण हळू बाहेर पडू लागते आणि जुने कपडे देखील धुळकात असतात ते आपल्याला परफेक्ट बसू लागतात. जिरं ही काही जादू नाही, पण रात्रीत होणारी, पण जर रोज तुम्ही त्याची सवय केली तर प्रकृती नक्कीच सुधारेल. ही त्याची खरी ताकद आहे. आता आपण वेळेबद्दल बोलूया. जिथे आपल्याकडून सगळ्यात जास्त चुका होतात म्हणजे संध्याकाळी 4 ते 6 वेळ. खरं सांगू का, सुटलेल्या पोटाचा आणि वाढत्या वजनाचं हे मुख्य कारण आहे. त्यासोबत आपल्याला चहा हवा असतो, त्यासोबत बिस्किट, खारी, फरसाण, नमकीन असे गोड काही पदार्थ आपल्याला
चटक लागलेले असतात, म्हणून शरीर अगदी गुपचूप चरबी साठवून ठेवतो. 5 चणे शेंगदाणे. 5वा पदार्थ चणे आणि शेंगदाणे हे तुमचं नशीब बदलू शकतात. हे दिसायला मात्र छोटे असले तर यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, ज्यामुळे मेंदूला पोटभरीचा इशारा मिळतो. हे खाल्ल्यावर तुम्हाला पोटावर ओझं वाटत नाही, उलट पोट भरल्यासारखे समाधान मिळतं. रात्रीच्या जेवणाच्या वेळी भूक आपोआप कमी होते व स्वतःवर तुम्हाला कसली जबरदस्ती लागत नाही. बरेच लोक सांगतात की महिला सांगतात आता त्यांना चहा पिण्याची इच्छा देखील होत नाही. मैत्रिणींनो, हाच तर खरा सकारात्मक बदल आहे. तुम्हाला संध्याकाळी चहासोबत नेमकं काय खायला आवडतं? तिखट, गोड, नमकीन? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर ग्लासभर कोमट पाणी पिणे म्हणजे जणू आपल्या शरीराचे इंजिन सुरू करणे होय. ज्यांचं वजन एकाच जागी अडकले आहे, काही केलं कमी होत नाही, त्यांसाठी हा खूप महत्त्वाचा बदल ठरेल. कोमट पाणी पिल्यामुळे थेट चरबी कमी होऊन पोट साफ होण्यास मदत होते, त्यामुळे वजन कमी करण्यास देखील भरपूर वाटा आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे गरजेचं आहे. एकदा का सकाळी पोट नीट साफ झालं की शरीर हलकं वाटू लागतं. हलकेपणामुळे वजन देखील हळूहळू उतरायला लागतं व तुम्हाला देखील फरक जाणवू लागेल. सकाळी उठल्यावर पोटावरचा जडपणा व ताण निघून जाईल. हाच तुम्हाला पुरावा तुमच्या शरीर योग्य प्रमाणात वजन कमी करत आहे हे तुम्हाला जाणवू लागेल. सुरुवातीला कदाचित तुम्हाला कठीण वाटेल, पण ही सवय एकदा लागली तर तुम्ही जे काही खाल त्याचं चरबीत रूपांतर होणं बंद होईल. ही छोटीशी सुरुवात पुढे जाऊन खूपच मोठा फरक घडवून आणते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात मोठे बदल एका रात्रीत होत नाहीत, ते तुमच्या रोजच्या एवढ्याशा सवयींमधूनच आकाराला येतात. लक्षात घ्या, बारीक होणं म्हणजे स्वतःला गुन्हा आहे असं नाही, वजन जास्त आहे म्हणजेच पाप नाही. पण जर तुम्हाला स्वतःच्या शरीराचं अवस्था वाटत असेल, दम लागत असेल, कपडे घट्ट होत असतील तर मात्र स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज आली आहे. या 5 गोष्टी सांगितल्या आहेत या डाएटच्या अटी नाहीत, तर तुमच्या आरोग्यासाठी प्रवासातल्या खऱ्या सोबती आहेत. त्यामुळे त्यांना तुम्ही प्रेमाने स्वीकारा. शरीराला हळूहळू बदलू द्या, स्वतःवर कसली जबाबदारी करू नका. आज तुम्ही जे काही ऐकले ते तुमच्या मनावर कडक नियम असं नाही, पण तुमच्या शरीरात स्वतःची ओळख करून देण्याचे एक नवीन माध्यम आहे. वाढलेले वजन हे काही एका दिवसाची चूक नसते, त्यामुळे ते एका दिवसात उतरेल अशी अपेक्षा करू नका. पण ज्यावेळी तुम्ही योग्य अन्न योग्य वेळेवर आणि टायमावरती खायला सुरुवात करतात, तेव्हा तुमच्या शरीरात सुद्धा सकारात्मक बदल होऊ लागतात. मनाशी ठरवा, तुमचा पुन्हा दुसऱ्यासारखे दिसायचे मुळीच गरज नाही. तुम्हाला स्वतःचं एक निरोगी आयुष्य व हसतमुख आयुष्य रूप बनवायचं आहे. तर नक्कीच तुमच्या मनात हा विचार आला असेल, आजपासून आणाच किंवा उद्यापासून मी स्वतःसाठी हे नक्की करणार, ही खात्री बाळगा व तुमची ही विजयाची पहिली पायरी आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्यात फक्त जिद्द ठेवा, इरादा पक्का ठेवा. कोणतेही काम हे जिद्दीवरती अवलंबून आहे, त्यामुळे तुम्ही आजपासूनच तुमच्या सवयींमध्ये बदल करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील, तर माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला नवनवीन लोकांपर्यंत शेअर करा. या वजनवाढीच्या त्रासाने आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच जास्त लोकांपर्यंत शेअर